नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अश्विनी डायरीजमध्ये. तर आजचा मेन्यू आहे सांबर, जे आपण इडलीसोबत खातो ना ते. तर मी पहिले इडलीचा पण व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये तुम्हाला सांबार दाखवलंच होतं, पण रेसिपी नव्हती सांगितली. तर म्हटलं चला आज सांबारची रेसिपी पण सांगून टाकते. तर मी कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. 3 पळ्या मी यूज करते आहे, कारण की आम्ही कढई भरून बनवणार होतो सांबार, कारण की इडलीसोबतच लागत होतं. आणि इडली छान भिजली ना, सांबार खूप लागतं त्यामध्ये. तर मी मोहरी टाकून घेतली, चांगली मोहरी तडतडून घ्यायची. त्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आणि जिरे घातल्यानंतर मी घालते कांदा ॲड करून घेते. आणि कांदा पण आपल्याला एकदम लालसर परतून घ्यायचा आहे. तुम्ही 2-3 कांदे यूज करू शकता तुमच्या याच्यानुसार. मी 3 कांदे यूज केले होते. मी म्हणजे कांदा बारीक नाही कट केलेला, उभा कट केलेला आहे. हा जरा छान लागतो, बारीक पण चांगला लागतो. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे लसूण खोबऱ्याची पेस्ट. लसूण आणि खोबरं मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं, त्याला पण लालसर परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर मी ॲड करते बारीक चिरलेला टोमॅटो. मी टोमॅटो 2 ॲड केले त्यामध्ये. आपल्याला टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो परतून झाल्यानंतर आपल्याला ॲड करायची हळदी पावडर. आणि त्यानंतर मी हे मसाले ॲड करते. यामध्ये सांबार मसाला आहे आणि लाल मिरची पावडर आहे. तर मी सांबार मसाला जास्त यूज केला आहे, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार यूज करू शकता. मसाला पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मी कोथिंबीर पण टाकते यामध्ये थोडीशी. आपल्याला वरतून पण टाकायची, पण यामध्ये पण ॲड करायची, म्हणजे कोथिंबीरची आणखीन छान टेस्ट लागते. तर डाळ शिजवून घेतली होती, ती मी ॲड करते यामध्ये. चांगले आपल्याला हे मसाल्यासोबत मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तसं पाणी पण मी गरम करून घेतलं होतं, ते पाणी आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे यामध्ये. आधी मी डाळ व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि त्यानंतर मी ॲड करते पाणी कुकरमध्ये. म्हणजे थोडीशी डाळ राहिली होती, तर ती धुवून घेतली मी आणि ती पण ॲड करून घेतली. तर तुम्ही म्हणजे तुमच्या क्वांटिटीनुसार बनवू शकता, तुम्हाला किती बनवायचं आहे ते. तर मी माझ्या पद्धतीने म्हणजे जेवढं लागेल तेवढं हे केलं आहे. नंतर जी राहिलेली कोथिंबीर होती ती पण मी वरतून ॲड करते. तर असं आता मीठ ॲड करायचं राहिलं आहे, तुम्ही चवीनुसार मीठ पण ॲड करू शकता. तर असं माझं सांबार रेडी झालं होतं. अशा प्रकारे सांबार रेडी झालं होतं. तर आता मी हे इडलीसोबत सर्व करते खायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.